कोकण किनाऱ्यालगत एका लहानशा गावात धनाजी नावाचा कोळी राहत होता। तो साधा, प्रामाणिक आणि मेहनती माणूस होता। रोज पहाटे उठून समुद्रावर जाई, जाळ टाकायचं आणि दिवसभराच्या मासेमारीनं मिळालेल्या पैशांवर संसार चालायचा। मात्र काही दिवसांपासून धनाजीचं नशीब फिरलं होतं। रोज समुद्रात जाळ टाकायचं, पण हाताला काहीच लागत नव्हतं। त्याच्या बोटीवर इतर कोळी होते, पण सगळ्यांच्या जाळ्यात मासे अडकायचे, फक्त धनाजीचं जाळं नेहमी रिकामं निघायचं। एके दिवशी धनाजीची हतबलता शिगेला पोहोचली। त्याने स्वामी समर्थांची मूर्ती हातात घेतली आणि म्हणाला, स्वामी, माझ्या मेहनतीला थोडं तरी फळ द्या। उपाशी राहणं मला चालेल, पण माझ्या घरच्यांना उपाशी पाहवत नाही। त्या दिवशी त्याच्या मनात आलं, आज शेवटचं जाळं टाकतो, नशिबात असेल ते होईल। धनाजीने जाळं समुद्रात टाकलं। काही वेळाने जाळं खेचायला घेतलं तर ते नेहमीप्रमाणे हलकंच वाटलं। पुन्हा काही नाही असा विचार करत तो जाळं उचलू लागला, पण अचानक एक छोटा, चमचमता शिंपला त्याच्या हातात आला। कोळ्यांना शिंपले सापडणं नवीन नव्हतं, पण हा शिंपला काहीतरी वेगळा वाटत होता। त्याने तो शिंपला उघडला आणि त्यात चमकदार मोती होता, तेवढा सुंदर आणि मोठा की धनाजीचे डोळे चमकले। त्याला विश्वासच बसेना। हा कसा सापडला, तो विचार करत राहिला। इतर कोळ्यांनी पाहिलं आणि म्हणाले, धनाजी, हे तर लाखमोलाचं आहे। तुझं नशीब आज फळफळलंय। धनाजीने तो मोती विकला आणि त्या पैशांतून त्याचा संसार पुन्हा मार्गी लागला। घरासाठी बोटी घेतली आणि इतर गरजाही भागवल्या। पण धनाजीने त्या पैशांचा उपयोग फक्त स्वतःसाठी केला नाही, त्याने गावातील स्वामी समर्थांच्या मंदिराला मदत केली आणि नेहमी म्हणायचा, हे सगळं स्वामींच्या कृपेमुळेच झालं।